नमस्कार मैत्रिणींनो, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपण बनवणार आहे भेंडी भुर्जी. तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आणि बघा मैत्रिणींनो, भेंडीची भाजी, भेंडी, भरलेली भेंडी, वेगवेगळे आपण भेंडीपासून पदार्थ तयार करतो आणि खातो सुद्धा. पण आज आपण असा पदार्थ तयार करणार आहे, ते एकदम सोप्या पद्धतीत आहे आणि खायला एकदम चविष्ट होणार आहे. ते म्हणजे भेंडी भुर्जी. तर चला न वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आणि ही भेंडी भुर्जी आपण कशी तयार करणार आहे, हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर आता आपल्याला बघायचं आहे भेंडी भुर्जी तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते. सर्वात आधी आपण साहित्य बघूया. तर चला, हे बघा, हे आहे भेंडी. छान मस्त ताजी ताजी आपण भेंडी घेतलेली आहे आणि अशी भुर्जी बनवण्यासाठी लांब सडक आपल्याला भेंडी घ्यायची आहे. तर इकडे बघा, एक कांदा घेतलेला आहे आपण, छान बारीक कट करून घेतलेला आहे. लसूण, लाल तिखट, मीठ, कोथिंबीर, जिरं आणि मोहरी एकत्र मिक्स केलेली आहे. आणि हे बघा, हे आहे पनीर. तर हे बघा, सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, या भेंडीला कट करून घ्यायचं आहे. तर चला, असं कट करून घ्यायचं आहे. अशा रेषा पाडून घ्यायच्या आहे आपल्याला. आता चारी बाजूंनी आपण कट करून घेतलेले आहे. आता याचे आपल्याला लहान लहान तुकडे करायचे आहे. एकदम आपल्याला लहान लहान याचे तुकडे करून घ्यायचे आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला सर्व भेंडी कट करून घ्यायची आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, आपण सर्व भेंडी अशा पद्धतीमध्ये कट करून घेतलेली आहे. बघा, एकदम लहान लहान आपल्याला कट करायची, तशी आपण लहान कट करून घेतलेली आहे. याला गोल गोल राऊंडमध्ये असे चकली आपल्याला कट करायची नाही, एकदम असे छोटे छोटे लहान लहान तुकडे करायचे. तर आता हे सर्व कट करून झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे पनीर आहे हे आपल्याला खिसून घ्यायचं आहे. अशा पद्धतीमध्ये आपल्याला सर्व पनीर खिसून घ्यायचं आहे. तर हे बघा, हे पनीर आपण पूर्ण खिसून घेतलेलं आहे अशा पद्धतीमध्ये. आणि आता इकडे बघा, आपण गॅस सुरू केलेला आहे आणि गॅसवर आपण ही कढई ठेवलेली आहे. आता आपण तयार करूया भुर्जी, म्हणजेच भेंडी भुर्जी. तेलाचा वापर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला आवडेल असे वापरू शकता. छान तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आपण जिरं आणि थोडी मोहरी आहे. कांदा आणि लसूण हे छान आपण परतून घेऊया. तर हे बघा, लसूण आणि कांदा छान आपण परतून घेतलेला आहे. आता आपण गॅसचा पॉवर कमी करूया. आता यामध्ये आपल्याला सोडायचं आहे लाल तिखट, मीठ, दीड चमचा मी लाल तिखट यामध्ये सोडलेला आहे. पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये तिखटाचा वापर करा. आणि 1 चमचा मीठ. मीठ सुद्धा तुमच्या आवडीने यामध्ये सोडायचं आहे. यामध्ये आपण हळदीचा वापर करणार नाही. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपण हे सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण सोडणार आहे कोथिंबीर. आणि थोडा वेळ आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि शिजवू द्यायचं आहे.
तर हे बघा, झाकण ठेवून 2 मिनिटं झालेली आहे. आपल्याला जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही. आता ही भुर्जी शिजली की नाही शिजली ते आपल्याला बघायचं आहे. तर आपण आता गॅस बंद करूया. तर हे बघा, किती छान मस्त अशी शिजलेली आहे. तर हे बघा, आपण कढई खाली उतरून घेतलेली आहे आणि आता आपण ही भुर्जी प्लेटमध्ये काढणार आहे. तर हे बघा मैत्रिणींनो, एकदम सोप्या साध्या पद्धतीमध्ये आपण तयार केलेली आहे भेंडी भुर्जी. आणि बघा, आहे की नाही सोपी पद्धत. तुम्ही नक्कीच तुमच्या घरी ही रेसिपी एकदा तरी ट्राय करून नक्की बघा. तर हे बघा मैत्रिणींनो, ही भेंडी भुर्जी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत एकदम आवडीने खाऊ शकता. आणि हा आपला व्हिडिओ, ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास आपल्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.